तर राज्यासह कोकणात आज नारळी पौर्णिमेचा उत्साह बघायला मिळतोय। नारळी पौर्णिमा विशेषतः कोळी बांधवांसाठी आणि समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण। पारंपरिक पद्धतीने समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे। संगमेश्वर तालुक्यातील कर्जोवे येथे नद्यांच्या त्रिवेणी संगमात ढोल ताशांच्या गजरात ग्रामस्थांकडून नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याची प्रार्थना करण्यात आली। कोकणातही आज नारळी पौर्णिमेचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी समुद्रालगत असेल किंवा खाडी त्याचप्रमाणे नदीलगतची जी गावं आहेत त्यांच्यासाठी हा विशेष करून महत्त्वाचा सण असतो। आज सागर म्हणजे समुद्राला असेल त्याचप्रमाणे नदीला देखील ठिकठिकाणी नारळ जो आहे तो अर्पण केला जातो। मासेमारी या म्हणजे विशेषतः नारळी पौर्णिमेपर्यंत अनेक ठिकाणी बंद असतं आणि त्यानंतर समुद्राला आवाहन करून शांत राहण्याचं आवाहन करून मासेमारीला देखील सुरुवात केली जाते। ठिकठिकाणी हा सण जो आहे तो मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यातही साजरा केला जातोय। आपण सध्या होते रत्नागिरीतल्या कर्जुवे गावामध्ये आहोत, संगमेश्वर तालुक्यातल्या, आणि या ठिकाणी देखील हा उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। आपल्यासोबत इथले नागरिक आहेत, महिला देखील आहेत। काय नेमकं सांगाल, कारण उत्साह नारळी पौर्णिमेचा पाहायला मिळतो आपल्याला? नारळी पौर्णिमेला आम्ही दरवर्षी प्रतिवर्षाप्रमाणे सगळे समाज एकत्र येऊन आम्ही नारळ सजवून समुद्राला अर्पण करतो। उसळलेला समुद्र शांत राहण्यासाठी विनंती करतो आणि उद्यापासून आम्हाला मच्छीमारीला रोजगार उपलब्ध होईल आणि सर्व खाडीकिनारचे आजूबाजूच्या गावचे लोक संपूर्ण मच्छीमारीला व्यवसाय चालू करतात आणि समुद्राला विनंती करतात की आमचा धंदा वर्षोवर्षी चांगला व्हावा आणि अशा प्रकारे परंपरा आमची दरवर्षीची चालू आहे। निश्चितच दरवर्षीची परंपरा यावर्षी देखील जोपासलेली आहे असं सांगतात। तुम्ही नेमकं काय सांगाल, कारण नटून तटून निघालेल्या नारळ अर्पण करताय, काय सांगाल एकंदरीत? सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण हा नारळ समुद्राला अर्पण करतोय। ती आपली एक पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे, परंपरा आहे की नारळ समुद्राला अर्पण करून त्याला शांत करून त्याचा आशीर्वाद घ्यायचा। आपण निसर्गाचं काही देणं लागतो, त्याचा एक कृतज्ञता म्हणून आपण हा नारळ त्याला अर्पण करतो। निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर निसर्गाला आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। आपण कर्जुवे गावातली स्थिती पाहतोय, मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमेचा सण जो आहे तो साजरा केला जातोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, कर्जुवे, संगमेश्वर, रत्नागिरी।